नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्याशी बोलणार आहे त्या गोष्टीबद्दल जी आपल्या आयुष्यामध्ये खूप खोलवर रुजलेली आहे आणि जी आपल्याला नेहमीच थांबवत असते. ती गोष्ट म्हणजे लोक काय म्हणतील ही भीती. कधी असं झालंय का, तुम्हाला काहीतरी करायचं होतं, काहीतरी बोलायचं होतं, काहीतरी नवीन शिकायचं होतं, पण मनात एक आवाज आला, लोक काय म्हणतील, आणि त्या एका आवाजामुळे, त्या एका वाक्यामुळे तुम्ही मागे सरकलात. तुमचं स्वप्न थांबलं आणि आयुष्य हे सेफ मोडमध्ये गेलं. आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनाशी प्रामाणिक संवाद साधण्यासाठी आहे. कोणावर टीका करण्यासाठी नाही, पण स्वतःसाठी जगायला शिकवण्यासाठी आहे. कारण भीती ही जन्मजात नसते. लहान मूल पहा ना, ते पडतं, उठतं, हसतं, खेळतं. ते कधी विचार करत नाही की लोक काय म्हणतील. पण मग आपण मोठे होताना ही भीती कधी शिकवतो त्याला, हे आपल्यालाही कळत नाही. जेव्हा कोणी म्हणतं की असं वागायचं नाही, लोक बघतायत, हे शोभत नाही, असं करू नकोस, लोक काय म्हणतील, ही विचारसरणी हळूहळू आपल्याला पकडते आणि आपण आपल्या मनाचा आवाज शांत करतो. एखादं छोटंसं उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुम्हीच विचार करा, किती वेळा आयुष्यात असे प्रसंग येतात की जेव्हा आपल्याला एखादी नवीन गोष्ट सुरू करायची असते, आपण त्या गोष्टीसाठी उत्सुक असतो, पण कोणीतरी हळूच हलकेच बोलतं की लोक काय म्हणतील, आणि आपण मागे सरकतो. हे दिसायला एकदम साधं दिसत असलं, ऐकायला एकदम साधी गोष्ट वाटत असली, तरी पण या छोट्या क्षणांचा परिणाम हा मोठा होतो, हा मोठा असतो. समाज आपल्याला काय शिकवतो? समाज म्हणतो, सुरक्षित राहा, वेगळं काही करायला जाऊ नका, प्रश्न विचारू नका, लोकांच्या अपेक्षांवर जास्त भर द्या. पण कुणीही आपल्याला हे शिकवत नाही की स्वतःच्या मनाचंही ऐकलं पाहिजे, स्वतःसाठीही निर्णय घ्यायला हवा, स्वतःला काय हवंय, काय नको याचाही विचार करायला हवा. आणि मला सांगा, लोक म्हणजे खरंच कोण असतं हो? थोडा विचार करा. आज जे लोक तुमच्यावर टीका करतात, जे उद्या दुसऱ्याबद्दल बोलणार आहेत, लोकांचा आवाज हा स्थिर नसतो, पण आपण त्यावर आपलं आयुष्य स्थिर करतो. उदाहरण द्यायचं म्हटलं तर आज एखादा मित्र किंवा मैत्रीण तुमच्या आयुष्यावर मतं मांडतात, पण तोच मित्र किंवा तीच व्यक्ती उद्या दुसऱ्या कोणाच्यावर तरी भाष्य करतो. म्हणजेच लोकांचं मत हे बदलत असतं, आपण मात्र त्यावर आपलं आयुष्य उभारतो. पुढचा पॉईंट म्हणजे स्वतःला थांबवण्याची सवय. कधी असं झालंय का की तुम्हाला काही बोलायचं होतं पण गप्प बसलात, काही करायचं होतं पण मागे सरकलात. ही सवय हळूहळू वाढत जाते आणि आपण स्वतःच आपलं मन बंद करतो. आणि मग एक दिवस आपण आरशात पाहतो आणि विचार करतो की खरंच हे आयुष्य जगायचं होतं का मला, आणि मग आपला आतला आवाज हा हळूहळू शांत होतो. जेव्हा आपण स्वतःला वारंवार थांबवतो, आपला आतला आवाज हा हळूहळू शांत होत असतो. आणि एक दिवस येतो जेव्हा आपण फक्त बाहेरच्या जगाच्या अपेक्षांनुसार वागतो, स्वप्नांना विसरतो आणि मनात असलेली ज्वाला ही कमी कमी होत जाते. तसंच अजून एका पॉईंटबद्दल मला इथे बोलायला आवडेल की चांगली व्यक्ती बनण्याचा जो सापळा ट्रॅप आहे, त्यामध्ये आपण अडकतो. आपल्याला सगळ्यांना चांगली व्यक्ती व्हायचं असतं, पण कधीकधी या चांगुलपणाच्याच नादात आपण मात्र स्वतःला विसरतो. सगळ्यांच्यासाठी उपस्थित राहतो, पण स्वतःसाठी नाही. याविषयी बोलताना मी म्हणेल की बऱ्याचदा चांगली व्यक्ती बनण्याच्यासाठी किंवा लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं या नादामध्ये, या गोष्टीसाठी आपण आपल्याला प्रायोरिटी देत नाही, आपल्याच गोष्टींसाठी वेळ देत नाही आणि स्वतःच्या प्रगतीकडेही कानाडोळा करतो. उदाहरणार्थ, बऱ्याचदा समाजामध्ये वेगवेगळे काही कार्यक्रम असतील, वेगवेगळ्या काही परिस्थिती असतील की ज्याच्यामध्ये आपण जाणं इतकं गरजेचंही नसतं, पण तरीसुद्धा फक्त लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून आपण तिथे उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो. मग त्या बदल्यात आपलं किती नुकसान होत आहे, आपल्याला वेळ मिळत नाही स्वतःसाठी किंवा आपल्या स्वतःच्या करिअरसाठी, प्रगतीसाठी, तसेच घरातील व्यक्तींसाठी किंवा आपले पर्सनल गोल जे असतील ते साध्य करण्यासाठीही आपल्याला पुरेसा वेळ मिळत नाही. पण तरीही फक्त लोकांनी, समाजाने, नातेवाईकांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून तितकंसं गरजेचं नसताना देखील आपण त्या लोकांसाठी अवेलेबल राहतो, ओव्हर अवेलेबल राहतो. म्हणूनच प्रत्येक वेळी दुसऱ्याच्या नजरेत चांगलं बनण्यासाठी जाऊ नये किंवा दुसऱ्याच्या नजरेत चांगलं बनण्याचा प्रयत्न न केलेलाच चांगला. अजून एक मुद्दा म्हणजे लोकांची मतं ही बदलतच राहतात. आज लोक म्हणतील की हे योग्य आहे, उद्या म्हणतील की हे जास्तच आहे. म्हणजे लोकांचं मत हे बदलत राहील आणि आपण त्यावर आपलं आयुष्य स्थिर करू नये. त्यामुळे आज स्वतःला विचारा की मी जे आयुष्य जगतेय किंवा जे आयुष्य जगतोय ते माझं आहे का,
की लोकांना पटावं म्हणून मी जगतोय? आणि याचं उत्तर थोडंसं दुखावणारं असेल, पण तेच आपल्याला मुक्त करेल. आता आपण पाहूया या बदलाची सुरुवात कशी करायची. बदल हा एकदम मोठा नसतो, परंतु तो खूप छोटाही असू शकतो. आज स्वतःचं मत मांडायला शिका, स्वतःसाठी वेळ काढा, अपराधी न वाटता नाही म्हणा आणि हे छोटे छोटे निर्णय हळूहळू तुमचा आत्मविश्वास वाढवतील. मित्रांनो, एक सांगू का? लोक बोलणारच. काही केलं तरीही, काही नाही केलं तरीही. पण म्हणून कमीत कमी स्वतःसाठी तरी आपण जगायला हवे. फक्त लोक म्हणणार म्हणूनच किंवा लोक म्हणतात तसंच आपण जगू शकत नाही. कारण हे आयुष्य पुन्हा मिळणार नाही. लोकांच्या मतावर आपण आपली स्वप्न वाया घालवून देऊ शकत नाही. आजपासून लोक काय म्हणतील याऐवजी मी स्वतःबद्दल मला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. यावर विचार करा आणि त्या दृष्टीने प्रयत्न करा. कारण आयुष्य हे आपल्यालाच शेवटपर्यंत जगायचं आहे आणि आपल्यासोबतच जगायचं आहे. जर हा व्हिडिओ ऐकताना तुम्हाला स्वतःची आठवण झाली असेल तर कमेंटमध्ये लिहा की आज मी स्वतःशी प्रामाणिक झालो किंवा आज मी स्वतःशी प्रामाणिक झाले. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा जे नेहमी स्वतःला मागे ठेवतात, जे नेहमी दुसऱ्यांना प्रायोरिटी आधी देतात. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.